हो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका सत्य घटनेबद्दल सांगणार आहे. ही घटना माझ्या कॉलेजच्या दिवसांची आहे. आमच्या शेजारी एक काकू राहायच्या, त्या विधवा होत्या. त्यांच्या पतीचं निधन एका अपघातात झालं होतं. त्यांच्यासोबत त्यांची एक मुलगी रीना देखील राहत होती. रीना 10वीत शिकत होती आणि काकू मला नेहमीच संध्याकाळी तिला शिकवायला बोलवायच्या. रीना खूपच सुंदर होती आणि तिच्या चेहऱ्यावरचं हास्य मला नेहमीच खूप आवडायचं. एकदा तिला शिकवण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. शिकवणं झाल्यावर मी घरी परत आलो, पण चुकून माझा मोबाईल तिथेच विसरून आलो होतो. थोड्या वेळाने माझ्या आईच्या फोनवर काकूंचा कॉल आला. त्या म्हणाल्या, "अशोक, आपला फोन इकडेच विसरला आहे." आईने मला माझ्या हलगर्जीपणासाठी चांगलंच सुनावलं. मी काकूंच्या घरी माझा फोन आणण्यासाठी गेलो, तेव्हा काकू मला हसतच फोन परत देत म्हणाल्या, "अशोक, तुझ्या फोनमध्ये खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स आहेत." माझ्या फोनमध्ये खूप साऱ्या फिल्म्स होत्या, पण काकू नक्की कोणत्या फिल्म्सबद्दल बोलत होत्या, हे मला काही समजत नव्हतं. मग मी अनभिज्ञ असल्याचं दाखवत त्यांना विचारलं, "अरे आंटी, पण तुम्ही कोणत्या मूव्हीबद्दल बोलताय? माझ्या फोनमध्ये तर खूप साऱ्या मूव्हीज आहेत." मी विचारलं. त्यावर त्या हसत म्हणाल्या, "त्या विशेषवाल्या." मी गोंधळून म्हणालो, "आंटी, मला काहीच समजत नाही." त्यावर त्या म्हणाल्या, "खूप भोळा बनू नकोस. तुझ्या आईला सांगितलं तर तुला सगळं आठवेल." मी लगेच घाबरत म्हणालो, "नाही आंटी, तुम्ही चुकीचं समजताय. माझ्या फोनमध्ये काहीही चुकीचं नाहीये. तुम्ही आईला काही सांगू नका. मी हे सगळं डिलीट करून टाकेन." त्या हसत म्हणाल्या, "अरे, घाबरू नकोस. मी तुझ्या आईला काही सांगणार नाहीये." मी तर गंमत करत होते. "बरं, हे सांग, तुझी गर्लफ्रेंड आहे का?" मी उत्तर दिलं, "नाही आंटी, अजून तरी कोणी नाही आहे." त्या म्हणाल्या, "ठीक आहे, फोनला लॉक लावायला शिक." मग त्यांनी मला फोन दिला. मी म्हटलं, "ठीक आहे आंटी." आणि फोन घेऊन घरी आलो. त्या रात्री जेवण करून झोपायचा प्रयत्न केला, पण मला झोप येत नव्हती. माझ्या डोक्यात फक्त आंटीच्या गोष्टीच चालू होत्या. त्या दिवसानंतर आंटीने मला वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात केली. कधी छतावर, कधी गल्लीत, तर कधी काही कारणाने मला घरी बोलवायच्या. त्या मला कधी-कधी स्पर्श करायचा प्रयत्नही करायच्या. असंच एकदा संध्याकाळी ट्युशनसाठी मी त्यांच्या घरी गेलो, तेव्हा पाहिलं की आंटी एकट्याच होत्या. मी विचारलं, "आंटी, रीना कुठे आहे?" त्या म्हणाल्या, "ती तिच्या आजोळला गेली आहे." मी आश्चर्याने विचारलं, "कधी?" आंटी म्हणाल्या, "आज सकाळीच तर गेली आहे. रात्री तिचे नाना आले होते. तिलाही जायची इच्छा झाली आणि सकाळी ती त्यांच्या सोबत निघून गेली." मी म्हणालो, "ठीक आहे, आंटी. जेव्हा ती घरीच नाही तर मग मी निघतो." त्यावर त्या म्हणाल्या, "आलाच आहेस, तर थोडा वेळ बस. मी चहा बनवते, तुलाही एक कप देईन." त्या चहा बनवायला गेल्या आणि मी टीव्ही बघत बसलो. घरात आंटी एकट्याच होत्या, म्हणून मला वाटलं की जास्त वेळ थांबण्यात काही उपयोग नाही. काही वेळाने आंटी चहा घेऊन आल्या. चहा देताना त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाल्या, "तुझा हात खूप मऊ आहे. तू तर माणूस आहेस." माणसाचे हात तर लोखंडासारखे कडक असतात. त्यांच्या अशा बोलण्याने मला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं. त्या हसतच माझ्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या, "आज मला बाजारात जायचं आहे. तू माझ्यासोबत येशील का?" मी उत्तर दिलं, "आंटी, मला काही काम आहे, त्यामुळे मला आता घरी जावं लागेल." त्या म्हणाल्या, "काही हरकत नाही. तुझं काम करून घे. जेव्हा मोकळा होशील तेव्हा ये." मी म्हटलं, "ठीक आहे, आंटी. मी निघतो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येईन." मी तिथून निघायचं कारण सांगून घाईघाईने घरी आलो. घरी आल्यावर सतत विचार करू लागलो, आंटी माझ्याकडून नक्की काय अपेक्षा ठेवत आहेत? त्या असं वागत का आहेत? त्या फक्त माझ्याशी चांगल्या पद्धतीने बोलतात, पण मला कळतच नाही की यात काय चुकतं. मी सतत विचारांच्या कशमकशमध्ये होतो, तेवढ्यात माझ्या खोलीत आई आली आणि मला बाजारातून काही सामान आणायला सांगितलं. मी म्हणालो, "ठीक आहे, आई. मी जातो." अचानक आईच्या मोबाईलवर आंटीचा फोन आला. आंटी म्हणाल्या, "मला बाजारात काही काम आहे." त्यावर आई म्हणाली, "हो, अशोक बाजारातच जातोय. तू त्याच्यासोबत जाऊ शकतेस." मी आंटीसोबत जायचं टाळायचं ठरवलं होतं, पण आईच्या सांगण्यामुळे मला जावं लागलं. आंटी मला बघून हसल्या आणि मीसुद्धा त्यांना बघून एक खोटं हास्य दिलं. मी बाईक स्टार्ट केली आणि आंटी माझ्या मागे बसल्या. जसा बाईक घरापासून थोडा दूर गेला तसा आंटी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागल्या. मी म्हणालो, "आंटी, नीट बसा ना." त्यावर त्या म्हणाल्या, "मला बाईकवर खूप भीती वाटते. म्हणून मी तुला घट्ट पकडून ठेवते." त्यांच्या या उत्तरावर मी गप्प झालो. संपूर्ण रस्ताभर त्या माझ्या खूप जवळ बसल्या होत्या, पण मी काहीच करू शकत नव्हतो.
थोड्याच वेळात आम्ही बाजारात पोहोचलो. मी म्हणालो, आंटी, तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्या. मी पण माझी शॉपिंग करून घेतो. त्यावर त्या म्हणाल्या, मला फारसं काही घ्यायचं नाही, फक्त थोडंसंच सामान आहे. तू माझ्यासोबतच थांब. मला त्यांच्या सोबत थांबावं लागलं. त्या एका कपड्याच्या दुकानात गेल्या आणि तिथून नाईट ड्रेस घेऊ लागल्या. आंटी बार ती नाईट ड्रेस स्वतःवर लावून दाखवत होती आणि मला विचारत होती, "पहा ना अशोक, ही माझ्यावर कशी दिसते?" मी उत्तर दिलं, आंटी, मला या गोष्टींबद्दल काही माहिती नाही. तुम्हाला जी चांगली वाटते ती घेऊन टाका. त्यावर त्या म्हणाल्या, काय? उद्या तुझं लग्न होईल तेव्हा तुझ्या बायकोसाठी असं काही आणणार नाहीस का? मी त्यांच्या बोलण्यावर गप्पच राहिलो. नंतर त्यांनी लाल रंगाची नाईटी निवडली आणि ती विकत घेतली. मी म्हणालो, आंटी, अंकल तर आता नाही. मग तुम्ही हे घालून कोणाला दाखवणार? त्या म्हणाल्या, अंकल नाहीत तर काय झालं? माझंही काही मन नाही का? त्यांच्या या बोलण्याने मी थोडा उदास झालो आणि स्वतःला दोष देऊ लागलो. थोड्या वेळात मी माझं घराचं सामान घेतलं आणि आंटीसोबत घरी परत आलो. संध्याकाळी आंटीचा फोन आला. त्या म्हणाल्या, अशोक, तू माझ्या घरी येऊ शकतोस का? मी काहीतरी कारण सांगत म्हणालो, आंटी, मी आत्ता जेवलो आहे. खूप थकलोय आणि मला झोप येते. आता झोपायला जातोय. माझी आई म्हणाली, एकदा जाऊन बघ तरी. काय माहीत, आंटीलाही काहीतरी गरजेचं काम असेल. मी म्हणालो, आई, उद्या जाईन. मला आता झोपायचं आहे. आई समजावत म्हणाली, बेटा, त्यांचा नवरा नाही आणि त्यांची मुलगीही तिच्या नानांकडे गेली आहे. त्या एकट्याच आहेत. एकदा जाऊन बघ, कदाचित काही गरजेचं काम असेल. आईसमोर मी काही बोलू शकलो नाही आणि शेवटी मला आंटीकडे जावं लागलं. मी आंटीच्या घरी गेलो. जसा मी डोअरबेल वाजवली, आंटीने पटकन दार उघडलं. त्यांना पाहून मी थक्क झालो. त्या लाल नाईट ड्रेसमध्ये होत्या आणि म्हणाल्या, आत ये अशोक, मी तुझीच वाट बघत होते. तुझा फोन का स्विच ऑफ होता? मी म्हणालो, आंटी, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि मी सोफ्यावर बसून विचारलं, आंटी, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं काम होतं का? त्या म्हणाल्या, काम तर खूप महत्त्वाचं आहे. बघ, माझं शेत कित्येक वर्षांपासून बंजर पडलं आहे. कोणी सिंचन करायला तयार नाही. आंटीच्या तोंडून हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. तेव्हाच त्या सोफ्यावरून उठल्या आणि मला सोफ्यावर झोपवलं. आता मीही माणूसच आहे, किती वेळ सहन करणार? मग जे घडायला नको होतं तेच घडलं.